चला मैत्रिणींनो, आज आपण दही काढण्याची सोपी पद्धत, दही लावण्याची सोपी पद्धत बघूया आणि मग त्यानंतर लोणी काढण्याची ती सोपी पद्धत बघूया. याचं दही फ्रेश रोज लावायचं. दही रोज रात्री दूध गरम करायचं आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याचे 2-3 तास असं झाकून ठेवायचं. खूप छान दही लागतं, एकदम फ्रेशमध्ये, अगदी विकतच्यासारखं. आणि मग ह्या दह्यापासून आपण 8 दिवस साठवलं दही की त्याचं लोणी काढायचं. लोणी काढायची ते सुद्धा एकदम सोपी पद्धत ते बघूया आपण. मी 8 दिवसाचं दही घेतलेलं आहे. ते मिक्सरमध्ये घेऊन त्याला अजिबात पाणी न घालता एकदा 5 मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं. 1-2 मिनटं असं करून फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. हे बघा, हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. असं झालं की त्यामध्ये एक फुलपात्रभर पाणी घालायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचं. सुरुवातीला पहिल्या वेळेसच अजिबात पाणी घालायचं नाही. आपण थोडं एक फुलपात्रभर पाणी घालते आणि हलवून घेते. पाणी घातल्यानंतर जरी लोण्याचा गोळा नाही आला तर थोडं आणखीन पाणी घालायचं आणि मग परत एकदा फिरवून घ्यायचं पाणी घालताना. माझं असं आलेलं आहे. अजून गोळा यायचा आहे, पण त्यासाठी मग अजून थोडंसं जरासं पाणी घालून घ्यायचं. थोडंसंच घालायचं आणि परत एकदा मिक्सरला लावायचं. भरपूर लोणी येतं, त्यामुळं एकदा ही ट्रिक वापरून नक्की बघा. हे बघा, असा लोण्याचा गोळा त्याचा इकडे पातेल्यात वगैरे काढायचं आणि घट्ट गोळा तयार आहे लोण्याचा घट्ट गोळा. आता हे लोणी आहे ना, एखाद्या पातेल्यात ठेवून ते चांगलं 2-3 वेळा धुवून घ्यायचं. चांगलं 4-5 वेळा धुतलं तरी चालेल. त्यामुळं काय होतं, अजिबात बेरी निघत नाही. तूप कडलं, तूप निघालं ना त्यातलं की अजिबात त्यातनं बेरी निघत नाही. त्यामुळं 2-3 वेळा तर चांगलं धुवून घ्यायचं लोणी आणि मग त्याचं तूप काढायचं. तूप काढून झालं की त्यामध्ये 2 थेंब पाणी टाकायचं आणि मग तूप कडलं असं वाटलं की त्यावर लगेच झाकण टाकायचं आणि झाकण टाकलं की एकदम रवाळ तूप, आपलं घरगुती रवाळ तूप तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.